कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवाळीच्या दिवशी आशिष सुरेश पांडे दीपावलीची पूजा करून दुकानाला लॉक करून घरी गेले होते। दुसऱ्या दिवशी दुकान उघडण्याकरिता आले असता त्यांना दुकानाच्या वरील टीन हे तोडून कोणीतरी अज्ञात इसमाने दुकानात प्रवेश करून लॉकरमध्ये ठेवलेले नगदी 24,000 रुपये चोरी करून नेल्याने फिर्यादीच्या रिपोर्टवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्ह्याच्या तपासात अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना पोलीस ठाणे हद्दीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली असता रेकॉर्डवरील आरोपी सक्षम मौंदेकर याने नमूद दुकान फोडी केल्याचे समजलं। तेव्हा सोबत स्टाफसह सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या द्वारे आरोपितांचा शोध घेतला असता आरोपी हे कळमना हद्दीत मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता आरोपीच्या खिशातून दुकानातून चोरी केलेले 24,000 नगदी व या व्यतिरिक्त सोन्याचे दागिने मिळून आले। तेव्हा आरोपींकडे सखोल चौकशी केली। त्याने काही दिवसांपूर्वी आरपी नगर हद्दीत रात्रीच्या वेळी घरफोडी केली असून त्यातील चोरी केलेले दागिने असल्याचे सांगितले। तेव्हा आरोपीकडून चोरीचे दागिने 24,000 रुपये आणि सोन्याचे दागिने 1,57,000 रुपये असा एकूण 1,81,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलंय।